आज आहे धनतेरस. धनतेरसची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझीही पूजा करून झाली. तर आज धनत्री देवीची आणि लक्ष्मीची, कुबेराची पूजा केली जाते. तर पाट मांडून त्याच्यावरती वस्त्र हे करून कलश, त्यानंतर जे काही आपण फराळीचं केलेलं आहे ते सगळं प्रसादासाठी ठेवतात. आणि हे छोट्या छोट्या मटक्यामध्ये त्याच्यात धान्य ठेवतात 5. आता माझ्याकडे मी 2च ठेवलेत. त्यानंतर हे धने आणि गूळ, त्याचा नैवेद्य खूप मान असतो. लक्ष्मीचा फोटो आहे, सरस्वती, लक्ष्मी आणि गणेश, तेच फोटो ठेवून मी पूजा करते. आणि 5 दिवे लावतो, तेही मातीचे जे आणतो त्याच्यामध्ये. तर असं ताटामध्ये मी दिवे सजवलेत, छोटीशी रांगोळी काढले. आणि त्यानंतर आज यमदीपदान करायचं असतं. गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून ते पीठ मळायचं आणि तो दिवा दक्षिणेकडे दरवाजाच्या पुढे जाऊन तो तिथे लावायचा. तर अशा पद्धतीने तेही करून घेतलं आहे. आणि मुटके करतात जे बाजूला दिसतात, त्याचीही पूजा ते सगळं करून तो दिवा हे केलं आहे. बोलतात की आजच्या दिवशी यमदीपदान करायचं असतं आणि त्याच्याने आपल्या घरी बरेच संकट टळतात. आणि धनत्री देवीची पूजा आज बरंच कोणी सोनं, चांदी, नाहीतर काहीतरी तांब्याची वस्तू खरेदी करतात, त्याचा मान असतो. तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल अशी पूजा केली. बाकी जसं गावाकडे करतात त्या पद्धतीनेच आहे. सगळ्यांकडे रीती थोड्याशा वेगळ्या असतात, पण आरोग्य आणि आपल्या घरी लक्ष्मी नांदो हेच मेन त्याचं उद्देश असतं. त्यानिमित्ताने आपण सगळं घर स्वच्छ करतो, फराळीचं सगळं बनवतो. तर अशा पद्धतीने ही पूजा माझी आज झाली.